पाकिस्तानच्या लाहोर शहरामधील हिंदू नामांतरणाची लाट हा सध्या चर्चेचा विषय आहे। जवळपास 79 वर्षांनंतर लाहोरमधील अनेक रस्ते, चौक आणि वस्त्यांना त्यांची फाळणीपूर्व जुनी हिंदू, शीख, जैन आणि ब्रिटिशकालीन नावे परत देण्याची घोषणा पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं काही दिवसांपूर्वी केली होती। या निर्णयामुळे इस्लामपुराला पुन्हा कृष्णानगर तर बाबरी मस्जिद चौकला जैन मंदिर चौक असं नाव देण्यात येणार होतं। एका प्रोजेक्ट अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता लाहोर मधील या ऐतिहासिक नामांतरणावर सरकारनं यू टर्न घेतलाय। नामांतरणाचा हा विषय काय, पाकिस्तान सरकारनं अचानक माघार का घेतली आणि ज्या शहरांना पुन्हा हिंदू नावं देण्यात येणार होती त्या शहरांचा इतिहास, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। लाहोर हे पाकिस्तानमधील दुसरे सर्वात मोठे शहर आणि पंजाब प्रांताची सांस्कृतिक राजधानी। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान रामाचे पुत्र लव यांनी या शहराची स्थापना केली होती। लाहोर हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासाठी ओळखलं जातं। फाळणीपूर्व काळात या भागातील अनेक ठिकाणांची नावं हिंदू, शीख आणि जैन संस्कृतीशी संबंधित होती। फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात नावांमध्ये बदल करण्यात आले। शतकानुशतक हे शहर मुघल, शीख आणि ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख केंद्र बनलेले हे शहर फाळणीनंतर पाकिस्तानचा मुख्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा बनले। 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी लाहोर हे पाकिस्तानात गेले। 1980 ते 90 च्या दशकात पाकिस्तानमध्ये इस्लामीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आली। हिंदू किंवा ब्रिटिश वारशाशी संबंधित नावांच्या जागी इस्लामी किंवा राष्ट्रवादी नावे देण्यात आली। 1992 मध्ये भारतातील बाबरी मस्जिद पाडल्यानंतर काही नावांमध्ये आणखी बदल झाले होते। बदलण्यात आलेल्या किंवा पुनर्स्थापित करण्यात आलेल्या नावांमध्ये इस्लामपुरा, सुन्नत नगर, मुस्तफाबाद, मौलाना जफर अली खान चौक, बाबरी मस्जिद चौक, रहमान गली तसेच फातिमा जिना रोड यांचा समावेश आहे। याशिवाय लॉरेन्स रोड, डेव्हिस रोड आणि जेल रोड यांसारख्या ब्रिटिशकालीन नावांनाही पुन्हा त्यांचे जुने नाव देण्याची प्रक्रिया सुरू असताना पूर्णविराम लागलाय। असं असलं तरी स्थानिक नागरिक आजही जुनी हिंदू नावेच वापरतात। फाळणीपूर्वी लाहोरमध्ये हिंदू लोकसंख्या खूप होती, मात्र आता एकूण लोकसंख्येच्या साधारण 0.2% ही हिंदूंची संख्या ही कमी आहे। लाहोरमध्ये हिंदूंप्रमाणेच ख्रिश्चन समाज हा अल्पसंख्याक म्हणून आज राहतोय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंजाबच्या मुख्यमंत्री असलेल्या मरियम नवाज यांच्या पुढाकारातून पाकिस्ताननं लाहोरमधील अनेक रस्ते, चौक आणि परिसरांची नावे बदलून त्यांना पुन्हा ऐतिहासिक ओळख देण्याची घोषणा केली होती। सुरुवातीला लाहोर हेरिटेज एरिया रिवायवल प्रोजेक्ट अंतर्गत ही मोहीम सुरू करत असल्याचं पंजाब सरकारनं म्हटलं होतं। जगभरात या निर्णयाची चर्चा जोरदार रंगली। अनेकांनी सरकारच्या या पावलाचं स्वागत करत पाकिस्तानचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दिशेनं पुढे जात असल्याचं म्हटलं होतं। मात्र काही दिवसातच पाकिस्तान सरकारनं या निर्णयावरून यू टर्न घेतल्यानं पुन्हा एकदा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। लाहोर प्रशासनानं काही दिवसांपूर्वीच शहरातील अनेक भागांची जुनी आणि ऐतिहासिक नावं पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार इस्लामपुरा या परिसराचं नाव बदलून कृष्णानगर करण्यात येणार होतं। त्याचप्रमाणे बाबरी मस्जिद चौकाचं नाव जैन मंदिर चौक करण्याची घोषणा झाली होती। सुन्नत नगरला पुन्हा संत नगर आणि मुस्तफाबादला धर्मपुरा अशी ओळख दिली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं। या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये इतिहासाशी जोडलेल्या जुन्या ओळखी पुन्हा समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। लाहोर हेरिटेज एरियाज रिवायवल या संस्थेच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पंजाबच्या मुख्यमंत्री असलेल्या मरियम शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी करून या नामांतरांना मंजुरी दिल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे हा निर्णय अंतिम मानला जात होता। मात्र या घोषणेनंतर पाकिस्तानमधील काही कट्टरवादी संघटनांनी ह्याला जोरदार विरोध केला। धार्मिक आणि राजकीय कारणांमुळे या नावांमध्ये बदल करू नये अशी मागणी करण्यात आली। विरोध
वाढू लागल्यानंतर प्रशासनानं अचानक नरमाईची भूमिका घेतली। लाहोरचे उपायुक्त कॅप्टन आर मोहम्मद अली इजाज यांनी माध्यमांशी बोलताना अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगितलं। हा विषय अजून चर्चेत असून प्रशासन त्यावर विचार करत आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यांना मुख्यमंत्री कार्यालयानं या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटची आठवण करून दिल्यानंतरही त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं। त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय। राजकीय विश्लेषकांच्या मते पाकिस्तान सरकारनं सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते। मात्र देशांतर्गत वाढलेल्या विरोधामुळे प्रशासनानं मागे हटण्याचा निर्णय घेतला। यामुळे सरकार कट्टरवादी दबावासमोर झुकल्याची टीका सध्या पाकिस्तानमध्ये होऊ लागली आहे। पाकिस्तान सरकारच्या या युटर्नमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे। अनेकांनी सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केलाय। काहींनी हा निर्णय इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं, तर आता त्याच लोकांनी सरकारच्या पलटीवर नाराजी व्यक्त केली आहे। लाहोरमधील नामांतरणाचा मुद्दा आता केवळ प्रशासकीय निर्णय राहिलेला नसून तो पाकिस्तानच्या राजकारण, धार्मिक दबाव आणि ऐतिहासिक ओळख यांच्यातील संघर्षाचं प्रतीक बनलाय।